धन्यवाद अध्यक्ष महोदय। मैं साहित्य रत्न महाराष्ट्र भूषण लोकशाहीर अन्ना भाऊ साठे जी की जो जयंती है वो 1 अगस्त को है। उसके अवसर पे त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थातच भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, जग बदल घालून घावं आम्हा सांगून गेले भीमराव। उभे आयुष्य ज्यांनी मानवतेसाठी व शोषण मुक्तीसाठी समर्पित केले, साहित्य सम्राट महाराष्ट्र भूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या वास्तवदर्शी साहित्यातून माणूस आणि मानवी वृत्तीचे सन्माननीय अध्यक्ष महोदय दर्शन घडवले आहे। शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखणीतून दीनदुबळ्यांची, उपेक्षितांची, कष्टकऱ्यांची, पीडितांची हाल अपेक्षा वेदनाची जाण समाजाला करून दिलेली आहे। सामाजिक न्यायाचे, बंधुत्वाचे आणि समतेचे विचार समाजात रुजवत अण्णाभाऊंचे लेखन हे सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे। आज जेवढी प्रभावशाली आणि उपयुक्त त्यांचं साहित्य। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला थोडक्यात बोलू द्या। सन्माननीय अध्यक्ष महोदय, 35 कादंबऱ्या, 10 लोकनाट्य, 24 लघुकथा, 10 पोवाडे, 1 नाट्य, छक्कड व 1 प्रवास वर्णन असे त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लेखन केलेले आहे। संयुक्त महाराष्ट्रामध्ये सुद्धा सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगू इच्छिते की त्यांनी जे योगदान केलेलं आहे ते खूप असं अमूल्य असं योगदान आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, अण्णाभाऊ साठेंनी फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र राज्याने सुद्धा पुरस्कार दिलेला आहे। सामाजिक न्यायाचं कौतुक जितकं करावं तेवढं कमी आहे। आणि अध्यक्ष महोदय, त्यांना या ठिकाणी जो आहे तो देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्थात भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती करते। सामाजिक क्षेत्रामध्ये आणि लोक चळवळीमध्ये आणि शोषकांचा आवाज उचलण्याचं त्यांनी काम केले। धन्यवाद सन्माननीय अध्यक्ष महोदय।